आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। काल संध्याकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एक संयुक्त महायुती सरकारची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरीचा हप्ता, रखडलेलं अनुदान याविषयी काही मत व्यक्त केलं का? त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले का? याच्यावर अगदी थोडक्यात बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे की अजित पवार गेल्यानंतर, त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर ते अर्थमंत्री होते, तर तो चार्ज आता मुख्यमंत्र्याकडेच असतो ऑलरेडी, तर त्यांनी स्वतःकडेच ठेवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 महिन्याचं असणार आहे, म्हणजे जवळपास ते 24-25 मार्च पर्यंत असणार आहे। 6 मार्चला मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आता या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री बोलले, त्यानंतर सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्या सुद्धा बोलल्या आणि नंतर फडणवीस साहेबांनी निवेदन केलं। आता त्यांना विरोधी पक्षांनी, म्हणजे जो महाविकास आघाडी आहे आणि ज्यांच्याकडे जवळपास 30 आमदार पण नाही आहेत सध्या विधानसभेमध्ये, अशी परिस्थिती आहे, विधारक आपला आवाजच नाही विधानसभेमध्ये, तर त्यांनी काहीतरी 17 पानाचं पत्र दिलं होतं। तर त्या पत्रामध्ये अनेक उल्लेख होते, तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या विरोधी पक्षाच्या पत्राला अतिशय कनिष्ठ स्थान किंवा लगे केराची टोपली दाखवली। दुसरा मुद्दा, एकाही मायका लाल पत्रकारानं प्रश्न विचारला नाही की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही अर्थसंकल्प सादर करत असताना 6 मार्चला कर्जमाफीची घोषणा करणार आहात का, त्यासाठी तरतूद करणार आहात का? एकाही पत्रकारानं प्रश्न विचारला नाही। पीक विम्या संदर्भात नेमकं काय झालंय हे राज्यातल्या शेतकऱ्याला कळू द्या। जानेवारीमध्ये तो येणार होता, मार्च यायची वेळ झाली तरी सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याबद्दल सरकारची भूमिका काय, याबद्दल सुद्धा एकाही पत्रकारांना प्रश्न विचारला नाही। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची वाट शेतकरी 2-3 महिन्यापासून बघतायत, परंतु तरी सुद्धा त्या संदर्भात सुद्धा एकही प्रश्न तिथल्या पत्रकारांना विचारलेला नाही। कदाचित पत्रकारांना असे प्रश्न विचारण्यासाठी मज्जाव घातला जातो आहे का, किंवा पत्रकार विकल्या गेले आहेत का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जे तुमच्यासाठी लढणारे होते, तुमचे प्रश्न मांडणारे होते, तो आता कोणीही राहिला नाही। ना बच्चू कडू विधानसभेमध्ये आहे, ना राजू शेट्टी आहे, ना दुसरं कोणी आहे, कोणी नाहीये। हे सगळेच पक्षाचे गुलाम असलेले आमदार लोक त्या ठिकाणी आहेत। आणि नपुंसक जर म्हटलं या लोकांना तर काय अवघड ठरणार आहे, कारण की इतक्या ग्रामीण भागातून निवडून येणारे 95% शेतकरी मतदार असलेले हे आमदार जर त्या विधानसभेमध्ये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर आपल्या भूमिका मांडू शकत नाही आणि मुख्यमंत्री फक्त गोल 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 फिरवतात, अजितदादाच्या अपघाताचा जवळपास 30-35 मिनिटं त्या ठिकाणी ते डिबेट चाललं किंवा क्वेश्चन आन्सरिंग चाललं। ठीक आहे, अजितदादांचा दुर्दैवी अपघात झालाय, त्याबद्दलची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यातनं सत्य समोर आलं पाहिजे, त्यांना आपली आदरांजली श्रद्धांजली आहे। पण जे सातत्यानं मरतायत, हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ते देशोधडीला लागल्यात, त्यांची गरिबी दिवसेंदिवस वाढत आहे, याविषयी तरी तुम्ही काही बोललं पाहिजे। AI समिट बद्दल बोलले मुख्यमंत्री महोदय, परंतु ह्या महत्वाच्या ज्या आवासून उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यासमोरच्या ज्या समस्या आहेत याच्यावर बोलणं गरजेचं आहे। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 महिना चालणार आहे, 6 तारखेला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। आपण याचा फॉलोअप घेणारच आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबईच्या विधान भवनामध्ये काय काय अपडेट आहेत, कोण कोण काय काय भूमिका मांडली, मुख्यमंत्र्यांची भूमिका काय, विरोधी पक्षाची भूमिका काय, अर्थमंत्र्यांची भूमिका काय, कुठकुठले विधेयक आले, कुठकुठले आयुध वापरण्यात आले, या सगळ्या गोष्टी आपण शेती संदर्भातल्या तुम्हाला आता 1 महिना डेली अपडेट देणार आहोत। त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। थांबतो, आपली रजा घेतो, धन्यवाद।